धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसई जवळगाचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलाय। आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा करणाऱ्या सरपंच निकम प्रकरणामध्ये आता भलताच उलगडा झालाय। पोलीस तपासातून काय समोर आलेलं आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। सरपंच जोमात, पोलीस कोमात। बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट। धाराशिव जिल्ह्यातल्या सरपंचाचा कारनामा। राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना काही दिवसांपूर्वी मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर ही हल्ल्याची घटना घडली होती। या हल्ल्याचं देखील पवनचक्की कनेक्शन असल्याचं बोललं जात होतं। पोलिसांनी ही प्रकरण गांभीर्याने घेत तपासाची चक्र फिरवली। मात्र तपासातून जे समोर आलं त्यानं पोलीसच चक्रावून गेले। कारण बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी सरपंच नामदेव निकम यानंच स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचं तपासात समोर आलंय। मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरच्या हल्ल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। मात्र पोलिसांनी यातलं सत्य शोधून काढलंय। त्याचं झालं असं, 26 डिसेंबर रोजी मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकमवर बाईक स्वारांनी हल्ला केला। गाडीच्या काचा फोडल्या, गाडीवर अंडी फेकली, पेट्रोलनं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत गाडी सकट नामदेव निकमला जाळण्याचा प्रयत्न झाला। हल्ल्यातून नामदेव निकम बचावला। पोलीस तक्रार करण्यात आली। आरोपींना पकडण्यासाठी निकम यानं टाकीवर चढून आंदोलन देखील केलं। पोलीस तपासात मात्र धक्कादायक सत्य समोर आलं। बंदुकीसाठी सरपंचानंच षडयंत्र रचल्याचं समोर आलंय। घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडे सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीने कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलेलं असल्याचा फायदा घेऊन नामदेव निकमनं हल्ल्याचा बनाव रचला। बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी हल्ल्याचं खोटं चित्र रंगवलं। आरोपी कितीही चालाख असला तरी कायद्यापासून जास्त काळ पळू शकत नाही, हेच या प्रकरणातून दिसून येतंय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।